राज्यातील शासकीय कंत्राटदारांना विविध शासकीय विभागांकडून तब्बल 86,662 कोटींची विविध देयकं प्रलंबित आहेत। या थकीत बिलांच्या वसुलीसाठी आता निश्चित वेळापत्रक जाहीर करण्याच्या मागणीसाठी राज्य कंत्राटदार फेडरेशनच्या वतीनं आझाद मैदानावर आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे। आर्थिक कोंडी झाल्यामुळे कंत्राटदारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे। कंत्राटदारांची विभागनिहाय किती बिलं प्रलंबित आहेत पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सार्वजनिक बांधकाम विभागातील 17,500 कोटींची बिलं प्रलंबित आहेत। आदिवासी विकास विभागामधील 9,881 कोटी रुपये, तर पर्यटन विभागातील 1,100 कोटींची बिलं प्रलंबित आहेत। ग्रामविकास विभागातील 1,181, तर पाणी पुरवठा विभागातील 40,000 कोटींची बिलं प्रलंबित आहेत। जलसंपदा विभागातील 7,000, तर इतर विभागातील एकूण 10,000 कोटींची बिलं आतापर्यंत प्रलंबित आहेत। अशी एकूण रक्कम अंदाजे 86,662 कोटी एवढी प्रलंबित आहे।